आत्ता पुढच्या सत्रामध्ये आपल्याला एक छोटी मैत्रीण भेटणार आहे. तिचं नाव आहे राधा. काय आहे तिचं नाव? काय आहे तिचं नाव? राधा. आणि या राधाच्या आयुष्यात पण अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात, बरेच प्रसंग घडत असतात. पण त्या प्रत्येक प्रसंगाला जर एक छान गाणं जुळून आलं तर काय होईल हे आपण आत्ता या पुढच्या सत्रामध्ये अनुभवणार आहोत. आणि या सत्राचं किंवा या कार्यक्रमाचं नाव पण खूप रंजक आहे बरं का. #राधाची गोष्ट असा हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करतायत बालगीत इंडिया. आणि ही संकल्पना आहे डॉक्टर मानसी कुलकर्णी खासनीस यांची. तर आमच्या राधाची ना अगं काय रे, काय झालं? अगं राधा कोण हे तर सांगायचंच राहिलं. तर राधा म्हणजे आमच्या आजच्या कथेची नायिका बरं का. तुमच्यासारखीच 7-8 वर्षांची, खोडकर तरीही लाघवी, घरी आणि शाळेत सगळ्यांची लाडकी. आज तिचीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अगदी पहाटे जेव्हा बाहेर झुंजूमुंजू होतं, पाखरांचा किलबिलाट ऐकू येतो, तेव्हा तिची आई आपल्या चिऊताईला उठवताना चिऊताईचंच एक गाणं म्हणते. उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळी तरी मिटलेली, अजूनही सोनेरी हे दूत आले, घरट्याच्या दारापाशी, डोळ्यांवर झोप कशी, अजूनही लग बग पाखरेही, गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे, चोहीकडे झोपलेल्या आशा तुम्ही आणायाचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी, चिमुकल्या राधा उठते, अंघोळ करून शाळेसाठी तयार होते. आणि इतक्यात राधाची आजी तिला म्हणते, राधू राणी 6:30 वाजले, चला न्याहारी करून घे गो पोरी. हे ऐकून राधा तिच्या मावशीला विचारते, माऊ ऐक ना, आपली आजी घड्याळात न पाहता अगदी अचूक वेळ कशी काय सांगते बुवा? त्यावर हसून मावशी म्हणते, आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजूनी हे नाही कुणा ठाऊक. त्याची टिक टिक चालते न कधीही, आहे मुके वाटते, किल्ली देईन त्यास ती कधीतरी, ते सारखे चालते. अभ्यासास उठीव आज मजला, आजी पहाटे तरी, जेव्हा मी तिज सांगुनी निज तसे, रात्री बिछाण्यावरी, 5:30 वाजतात न कुठे, तो हाक ये नेमकी, बाळा झांजर जाहले अरवला, तो कोंबडा उठकी, ताईची करण्यास जम्मत तसे, बाबू सवे भांडता, जाई संपुनियास काळ नमुळी, पत्ता कधी लागता,
ओटीवरी उन्हे बघ म्हणे, आजी 10 वाजले. जा जा लवकर कानी तो घणघणा, घंटा ध्वनी आदळे. खेळाच्या अगदी भरात गडुनी, जाता आम्ही अंगणी. हो केव्हा तिनी सांजते न समजे, आजी परी आतुनी. बोले खेळ पुरे घरात परता, झाली दिवे लागण. ओळीने बसुनी म्हणा परवचा, ओटीवरी येऊन. आजीला बिलगून ऐकत बसू, जेव्हा भूताच्या कथा. जाई झोप उडून रात्र किती हो, ध्यानी नये ऐकता. अर्धी रात्र किरे म्हणे उलटली, गोष्टी पुरे जापडा. लागे तो दीडधांग पर्वतीवरी, वाजावया चौघडा. सांगे वेळ तशाच वार तिथीही, आजी घड्याळातुनी. थंडी पाऊस ऊनही कळतसे, सारे तिला त्यातुनी. मौजेचे असले घड्याळ दडुनी, कोठे तिने ठेविले. गाठोडे पडताळ शोधून तिचे, आलो तरी ना मिळे. आलो तरी ना मिळे, आलो तरी ना मिळे. कविता ऐकण्यात मग्न झालेल्या राधाची स्वारी एकदम आजीच्याच आवाजाने भानावर येते. आजी म्हणते, अगो राधोडी, ढग किती गडगडतायत बघ बरं. तूच शाळेत जाण्यास उशीर कसा होत नाही ग बये. चल ते दप्तर घे आणि जा पाहू बिगी बिगी शाळेत. दप्तर घेतलेल्या त्या चिमुरड्या राधाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना ती नकळत गालातल्या गालात हसून तिच्याच आईने लिहिलेलं गाणं गुणगुणायला लागते. घेऊन शाळेमध्ये जाते राधा छानशी. आहा जाते राधा छानशी. दप्तर घेऊन शाळेमध्ये जाते राधा छानशी. आहा जाते राधा छानशी. शाळेसाठी नवीन फ्रॉक, शाळेसाठी नवीन फ्रॉक. बूट घातले टॉप टॉप टॉप, बूट घातले टॉप टॉप टॉप. सुट्टी मधल्या खाण्यासाठी जिलबी आणली गोडशी. दप्तर घेऊन शाळेमध्ये जाते राधा छानशी. आहा जाते राधा छानशी.
तो तोरा मोठा, बरं का रिबिनींचा तो तोरा मोठा. पावडर काजळ टिट्टू यांचा, पावडर काजळ टिट्टू यांचा. फिरवीत जाई हातामध्ये पट्टी आपली लांबशी. दप्तर घेऊन शाळेमध्ये जाते राधा छानशी, जाते राधा छानशी. पाठी आणली पुस्तक पेन्सिल एक लहानशी. दप्तर घेऊन शाळेमध्ये जाते राधा छानशी, जाते राधा छानशी, जाते राधा छानशी. राधाचा शाळेतला सर्वात आवडता तास म्हणजे गाण्याचा तास. पावसाळा नुकताच सुरू झालेला असल्याने शाळेत देखील पावसाचीच गाणी राधाच्या मनात पिंगा घालत असतात. पण ते नेहमीच ये रे रे पावसा तुला देतो पैसापेक्षा काहीतरी नवीन वेगळं गाणं शिकवलं तर काय मज्जा येईल, हा विचार राधाच्या मनात पिंगा घालत असतानाच वर्गात आलेले शिक्षक गोड हसून म्हणतात, आज आपण एक नवीन गाणं शिकणार आहोत बरं का. ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी गट्टी फू केलीस का, केलीस का. ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी गट्टी फू केलीस का, केलीस का. झर 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 तू येणार कधी, अंगणात पाण्याची होईल नदी. झर 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 तू येणार कधी, अंगणात पाण्याची होईल नदी. ढगांच्या मागे असा लपलास का, माझ्याशी गट्टी फू केलीस का, केलीस का. गार गार वाऱ्यात नाचेन मी, खूप खूप पाण्यात भिजेन मी. गार गार वाऱ्यात नाचेन मी, खूप खूप पाण्यात भिजेन मी. विजेची टाळी मला देतोस का, माझ्याशी गट्टी फू केलीस का, केलीस का. धूमधार पाण्यात रस्ता बुडेल, मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल. धूमधार पाण्यात रस्ता बुडेल, मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल. गड 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 असा हसतोस का, माझ्याशी गट्टी फू केलीस का, केलीस का. ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी गट्टी फू केलीस का, केलीस का. या इतक्या सगळ्या मुलांचा इतका गोड आवाज ऐकून त्या वरुण राजाला सुद्धा रिमझिम का होईना पण बरसण्याचा मोह होतच होता. मग या मुलांची जरा गंमतच करायचं त्यानं ठरवलं. शाळा सुटण्याच्या वेळीच आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली, हवेत गारवा वाढला आणि आता आपण सगळे व्हॅनवाले काका, रिक्षावाले काका, घ्यायला येणाऱ्या आईबाबांची तारांबळ उडवली. शाळेत पोचायला उशीर झाला की मुलांची नक्की गडबड उडेल या विचारात वरुण राजा होताच बरं का. तेवढ्यात मुलं वर्गातून बाहेर आली आणि मग काय, अचानक आलेल्या रिमझिम पावसाला पाहून सैरभैर होण्यापेक्षा आपल्या चिमुरड्या राधानं एक पावसाचं गाणंच सुरू केलं.
माझी आई नाही आली, माझा बाबा नाही आला, आता घरी कसं जायाचं? आला पाऊस आला, दो पाऊस आला, आता घरी कसं जायाचं? माझी व्हॅन नाही आली, माझी रिक्षा नाही आली, आता घरी कसं जायाचं? आला पाऊस आला, दो पाऊस आला, आता घरी कसं जायाचं? असे भिवू नका, असे घाबरू नका, चला भिजत घरी जाऊ, चला पाण्यात खेळू, चला चिखलात नाचू, चला भिजत घरी जाऊ, चला भिजत घरी जाऊ, चला भिजत घरी जाऊ. व्हॅनवाल्या काकांची तारांबळ उडाल्याने राधा शेवटी चला भिजत घरी जाऊ असं म्हणत घरी जायला निघाली. आपल्याच विचारात पाण्यात खेळत गाणी म्हणत घरी जाणाऱ्या राधाची नजर अचानक एका छोट्या प्राण्यावर पडली आणि आनंदाने तिने एकदम उडीच मारली. अरेच्चा, ही तर आपल्या माणिकताईंच्या कवितेतील गोगल गाय. जरा डोक्याला ताण देऊन राधा कवितेचे शब्द आठवायला लागली आणि शब्द आठवता आठवता तिला तर चाल सुद्धा सुचली. गोगल गाय चालते कशी बिना पाय, गोगल गाय चालते कशी बिना पाय, रस्त्याच्या मधूनच जाय, तिला कशाचं भयच नाही. गोगल गाय चालते कशी बिना पाय. चाल हिची संत हाय, चाल हिची संत हाय, घाई कधी माहित नाही, घाई कधी माहित नाही. गोगल गाय चालते कशी बिना पाय. पाठीवरती शंखात काय, पाठीवरती शंखात काय, त्या हातीची लपलीये माय, त्या हातीची लपलीये माय. गोगल गाय चालते कशी बिना पाय. गोगल गाय मला आवडतेस हळूबाय, हळूबाय, हळूबाय. पावसात खेळून नाचून घरी आलेल्या राधाची स्वारी मात्र आज जरा नाखुश होती. हे तिच्या आईने ओळखलं, पण काही केल्या काय झालंय हे मात्र राधा सांगायला तयार नव्हती. खूप खोदून विचारल्यावर राधाने उलगडा केला, आज ना मी माझं मराठीचं पुस्तक हरवून आली आहे. यावर आई म्हणाली, अगं इतकंच ना, तुला माहिती आहे तूच काय चांदोमामा सुद्धा कधी कधी पुस्तक हरवतो. काय? राधा म्हणाली, अगं हो, थांब मी तुला त्याचं गाणंच म्हणून दाखवते. केलास काय, घरचा अभ्यास केलास काय. चांदो मामा लपलास काय, चांदो मामा लपलास काय. पुस्तक हरवून
बसलास काय, पुस्तक हरवून बसलास काय. चांदो मामा रुसलास काय, चांदो मामा रुसलास काय. गणितात भोपळा घेतलास काय, गणितात भोपळा घेतलास काय. चांदो मामा, चांदो मामा, चांदो मामा. राधा म्हणाली, आई हा चंद्र नेहमी चांदो मामाच असतो की ग. म्हणजे मी बाबाला कसं कधीतरी बाबुडी म्हणते, विठ्ठल बाप्पाला आपण कधीतरी लाडाने विठू माऊली म्हणतो, तसा हा चंद्र मात्र नेहमी मामाच का बरं. तेव्हा आई म्हणाली, किती प्रश्न पडतात ग तुला राधा, उद्यापासनं बदाम द्यायचंच बंद करते बघ. राधा म्हणाली, आई. मग आई म्हणाली, अगं कारण हाच प्रश्न मला सुद्धा लहान असताना पडला होता. आणि तेव्हा मला माझ्या आईने एक सुरेख गाणं ऐकवलं होतं. त्यामध्ये ना चंद्राला चंदाराणी म्हटलंय आणि त्याला काय प्रश्न विचारलेत याची तेव्हा सुद्धा मला खूप गंमत वाटली होती. मग ऐकूयात का चंदाराणीचं गाणं. 2, 3, 4, 1, 2. चंदाराणी, चंदाराणी, काग दिसते थकल्या वाणी. चंदाराणी, चंदाराणी, काग दिसते थकल्या वाणी. शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा. शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा. रात्रभर तू चाल चालसी, रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी. चंदाराणी, चंदाराणी, काग दिसते थकल्या वाणी. चंदाराणी. वारा वादळ छप्पन वेळा, वारा वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा, थारा नाही आभाळा. कसा गडे तू तोल राखीसी, कसा गडे तू तोल राखीसी, पुढती पुढती पाय टाकीसी. चंदाराणी, चंदाराणी, काग दिसते थकल्या वाणी. चंदाराणी. काठी देखील नसते हाती, थोडी नाही विश्रांती. काठी देखील नसते हाती, थोडी नाही विश्रांती. चढसी कैसी कशी उतरसी, चढसी कैशी कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखंड फिरसी. चंदाराणी, चंदाराणी, काग दिसते थकल्या वाणी. चंदाराणी.
अवचित दडसी म्हणूनच का तू अवचित दडसी लिंबा मागे जाऊन रडसी. चंदाराणी चंदाराणी काग दिसते थकल्या वाणी. चंदाराणी चंदाराणी काग दिसते थकल्या वाणी. काग दिसते थकल्या वाणी. काग दिसते थकल्या वाणी. दिवसाच्या शेवटी आईच्या कुशीत शिरून रोज शिवाजी महाराजांची गोष्ट ऐकत झोपणं हा तर राधाचा नित्यक्रम. पण आज मात्र राधा म्हणाली, आई आज शिवाजी महाराजांची गोष्ट नको, त्यांचं एखादं गाणं म्हणून दाखवतेस. कधीतरी हा हट्ट होईलच हे ठाऊक असल्याने आईने तिला जवळ घेतलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, ऐक हां. अंगाईचं गाणं तर आलं, पण त्याआधी इतकी छान गाणी ऐकवल्याबद्दल मी सगळ्या कलाकारांची ओळख करून देते. कीबोर्डवरती शंतनू द्रविड, गिटारवर अनुजा आगाशे, व्होकल्स स्मिता मठपती, आशिष हळबे, रश्मी कुलकर्णी आणि तबल्यावर डॉक्टर अभिजित बयाणी. या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना मी डॉक्टर मानसी कुलकर्णी खासनीस आणि या कार्यक्रमाची संहिता आणि दिग्दर्शन नचिकेत अशोक खासनीस. घेऊया. गुणी बाळसा जागसी कारी वाया. गुणी बाळसा जागसी कारी वाया. नीज रे नीज शिवराया. गुणी बाळसा जागसी कारी वाया. गुणी बाळसा जागसी कारी वाया. अपरात्रीचा प्रहर लोटला बाई. तरी डोळा लागत नाही. हा चालतसे चाळा एकच असला. तिळ उसंत नाही जीवाला. निजवाया
तशाच घाटाखाली कोकणच्या चवदात आली ये भिववाया बागुल तो बघवाळा किती बाई काळा काळा इकडे सिद्धी जमाल तो तिकडे अफजुल खान पलीकडे मुलुख मैदान हे आले रे तुझला बाळ धराया हे आले रे तुझला बाळ धराया नीज रे नीज शिवराया गुणी बाळ असा जागसी गारी वाया गुणी बाळ असा जागसी कारी वाया. धन्यवाद. आवडला कार्यक्रम सगळ्यांना? मला पालकांना विचारावं असं वाटतंय की मुलांसाठी तर ही सगळी गाणी कविता ह्या तशा नव्या असतील, पण किती किती पालक आपल्या बालपणात फिरून आले. खूप खूप धन्यवाद. आपल्या पिढीतली ही लहान मुलांची गाणी ह्या पुढच्या पिढीलाही ऐकण्याची संधी दिल्याबद्दल मी संजीवनीताई शिंत्रेंना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि या सर्व कलाकारांचा सत्कार करावा.